भाजी घ्यायला आणि आता नाही तर थोडा थोडा पाऊस यायला लागलाय आणि वरद म्हणतोय पाऊस ये पाऊस ये पाऊस ये आणि ना पाऊस पडायला लागलेला आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आहे संडे आणि सगळं निवांत चालू आहे. नाश्ता झाला आहे, अजून स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे. आणि आज ना मी गोधड्या धुतल्यात, जे की उन्हाळ्याचं काम असतं पण ते मी आत्ता केले कारण पाऊसच पडत नाही आहे त्यामुळं. आणि ना माझ्यासोबत ना बऱ्याच वेळा ही एक गोष्ट घडली होती, काय ती सांगतेस. तर ना आज मी ना गोधड्या धुतल्या ते, आणि ही जी धान्य ठेवायची आहे ना कणगी, ती पण अशी ना उन्हात ठेवली आहे. तर माझ्यासोबत ना ही एक गोष्ट बऱ्याच वेळा घडलेली, ती म्हणजे जेव्हा जेव्हा मी गोधड्या धुवायची ना तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा. त्यामुळं आज ना सकाळी मी ना म्हटलं चला आज पाऊस येतात काय पाहू, म्हणून मी ना माझ्याकडं होत्या ना तेवढ्या सगळ्या गोधड्या धुवायला काढल्या. आता 3 तर धुवून टाकल्या मशीनमध्ये, एक तर आजच्या पुरत्या एवढ्याच धुवायला, कारण वाळायला घालायला काही जास्त जागा नाही आहे. तर पाहू आज पाऊस येतं आहे की काय, मला ना सरप्राईज करतो की काय पाऊस. कारण माझ्यासोबत बऱ्याच वेळा झालेलं आहे, मी जर काही करायला घेतलं ना असं वाळवण्याचं काम की पाऊस येतोच. आता पाहूया येतं काय. तोपर्यंत चला ड्राय झालेल्या गोधड्या आहेत त्या तर इकडे टाकून घेतल्यात मी गॅलरीत. वरदला पप्पाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून वरदना स्कूलमधून आल्याच्यानंतर लगेच ग्रीटिंग कार्ड बनवायला लागला. त्याला मी थोडीशी मदत केली, बाकी त्याने सगळं केलं. आणि तो म्हटला की पप्पाला सांगू नको, मी पप्पाला ना फादर्स डेच्या दिवशी ना सरप्राईज देणार आहे. त्याच्यामुळे त्याने पण मला त्याच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं आणि त्याने ना खूप छान असं ना ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. आणि माझ्याकडून ना चॉकलेट पण बनवून घेतलं होतं पप्पासाठी. तर हर्ट काढले तर वरदने, वरदचे हर्ट पा कसे आहेत. डॅड, DAD डॅड, डॅड नाव काढले आणि हर्ट काढलेत रेड कलरचे. आता याच्यामध्ये काय पप्पाला गिफ्ट देतो का, काय गिफ्ट देतो, काय 1000 रुपये. पप्पाने तुला काल एवढी महागाची गाडी घेतली, आता तू पप्पाला 1000 रुपये देणार आहे का. आणि कुठे तुझ्याकडे 1000 रुपये, हां मी देणार मग. पिगी बँक मधले. अगं बाई किती पप्पा जीव आहे. पिगी मग नोटा साचवल्या ते 5000 आहे. अच्छा 1000 गेले तर काही नाही, बँक 4000 जातील ना. अच्छा, त्यांनी त्याचे पैसे साचवलेले आहेत, आतापर्यंत खर्च नाही गेले. आणि त्या साचवलेल्या पैशांमधले 1000 गेलं काय नाही, बाकी आणि त्याचे 4000 5000 साचलेत ना, तर त्याच्यातले 1000 गेलं तर म्हणतो काय नाही माझ्याकडे 4000 राहतील. पण आपण तुला त्याची मग सायकल घेतली असती ना. 4000 एक गाडी आहे ना, अशा 4-5 त्याच्यातली. 4-5 गाड्या कशाला, आता एक गाडी आणली ना. जा तुझी गाडी दाखवायला. खरं वरद खुश झालेला एकदम, कारण त्याच्या पप्पानी ना त्याला एवढी छान गाडी घेतली. 10-15 दिवसापासून पप्पाच्या पाठीमागं लागला होता, पप्पा अशी गाडी घ्या अशी गाडी घ्या. आणि फायनली पप्पानी वरदला अशी गाडी घेतली, मर्सडीज. आणि गाणं पण वाजतं, आणि गाणं वाजतं, त्याची डिक्की ओपन होती, त्याच्यानंतर दरवाजे सगळे ओपन होतात, त्याच्यानंतर त्याचं बोनेट पण उघडतं. तर वरदला ना एवढी आवडली ही, रात्रीपासून खेळतोय त्या गाडीसोबत. फायनली वरदचं ग्रीटिंग कार्ड बनवून झालेलं आहे पप्पासाठीचं. आणि आता हा ना सगळा पसारा वरद आवरून ठेवतोय. आता सगळं जिथल्या तिथं उचलून ठेवतोय आणि एकदम स्पायडरमॅनच्या स्पीडने वरदचं काम चालू आहे. चला आता वरदला ना थोड्या वेळ झोपी लावायचे. 4 वाजत आले आहेत आणि 4 वाजेपर्यंत याचं ग्रीटिंग कार्डच बनवायचं चाललं होतं. आणि घर पण बनवलंय. हो गया काम, चल अब सोने. चला आता वरद पप्पाला देतानाची रिॲक्शन आपण कॅप्चर करू. पप्पाला आवडतंय का वरदने बनवलेलं. सिम्पल बट स्वीट. एक बाप आपल्या मुलासाठी ना काहीही करू शकतो. स्वतःच्या इच्छा ना मागे ठेवून तो मुलाच्या आधी सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आता स्वतःला काही घ्यायचं असेल ना तर वरदचे बाप्पा 10 वेळा विचार करतील, पण वरदला काही घ्यायचं असेल ना तर ते काहीच विचार करत नाही.
त्यांनी ना ही गाडी वरदला लगेच घेऊन दिली. 10-15 दिवसापासून पप्पा मागं त्याचं सारखंच चाललं होतं, पप्पा अशी गाडी घ्या ना. त्याला गाड्या खूपच आवडतात आणि ही सगळे डोर ओपन होणारी, लाईट लागणारी, बोनेट डिक्की ओपन होणारी गाडी त्याला हवी होती. त्याला पप्पाने घेऊन दिली. त्याच्यानंतर तो एवढा खुश झाला ना का काही विचारूच नका. दिवस रात्र त्या गाडीसोबतच खेळत होता. तर आज फादर्स डे आणि वरदनी पप्पासाठी ना गिफ्ट तयार केले त्याच्या हाताने आणि त्यांनी मम्मीची मदत घेतली हे सगळं बनवायला. काय जा ना पप्पाला छान गिफ्ट केलं. हॅपी फादर्स डे म्हण. थँक्यू. अरे वा वा, पप्पाला पैशाच गिफ्ट. माझ्यावर देवाला 500 रुपये दिले बघ. त्यांनी त्याच्या याच्यातले काढले. हॅपी फादर्स डे गल्ल्यातले ना. हा, त्यांनी त्याच्या गल्ल्यातले 500 रुपये काढलेत. आणि हे सगळं त्यांनी मला पार काल दिवसभर नाही का माझ्या पाठीमागं लागून 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 चॉकलेट बनवून घेतलं. हे चॉकलेटचं पॉकेट बनवून घेतलं. पॉकेट मी बनवलं. हा, पॉकेट मी बनवलं. पॉकेट तू बनवलं? वा वा. खरं बोल, कोणी बनवलं पॉकेट? आज तू बनवला आज मी. छान गिफ्ट केलं रे बाबडीने माझ्या. चॉकलेट मी बनवली. चॉकलेट केली. इकडे धर ना. खाल्ली मी जरा का? हाय हाय खाल्ली मी. नाही. आवडलं का पप्पाला गिफ्ट? जर तुला लागू. माझ्याकडून परत तुला दुसरं ठेवायला लागलं. मग काय उपयोग म्हणा? ते माझ्याकडून ऍड कर तुला परत. म्हणा मग काय उपयोग आहे ना गिफ्ट दिल्याचं? बघ मला हे गिफ्ट ठीक आहे. हे बघ हे काय? हॅपी फादर्स डे. नाही. चल जा दळण दळून आणा जा. छान बघ का, छान बाबा. आता 10:30 वाजले. ते वरद आणि त्याचे पप्पा गेले ते दळण दळायला. तर आता ते दोघं खाली गेले ते तोपर्यंत मी घरातलं ना सगळं काय आवरून घेते. कपडे धुवायचे तर आधी कपडे धुवायला बसते, तोपर्यंत मशीनमध्ये टाकलेली गोधडी पण होईल, मग कपडे ड्रायला टाकेल. तर चला घर पण आवरायचे आणि आज संडे आहे त्यामुळं काय सगळं निवांत चाललेलं आहे. तर आज बाहेर कुठं जायचं नाही आहे, फक्त भाजी वगैरे घ्यायला जायचे. पण आज मला ना धान्य वगैरे डब्यांमध्ये भरायचे. पाहूया आता आज काय काय कामं होतात ते. चला तर मग. आभाळ तर एवढं येतंय पण पाऊस काही येत नाही. आता दुपारचे 1 वाजले आणि वरदला ना एवढ्या उन्हामध्ये खाली यायचं होतं, तर इथं घेऊन आलाय मला गार्डनमध्ये. आणि वरदनी पाहायचं कसा क्राऊन लावलाय. त्याची पानं त्यांनी पाडून टाकली, सकाळी तयार करून घेतलं होतं. कसला तरी वेल आहे. तयार केलं होतं का तू बनवलं होतं? अच्छा, त्या वेलाचं आहे का? तर असा वेलाचा क्राऊन बनवलाय. याला अशी शिंग साखर सेप होते ते डोळून टाकले सुकले ते. पानं होती त्याला. एवढं ऊन झालंय आणि वरती आकाशात पा कसे ढग जमा झाले, पण पाऊस काय पडतच नाही. गरम तर एवढं होत आहे ना, असं वाटतंय की कडकडीत उन्हाळा चालू आहे. उन्हाळा नाही. मग मुंबईमध्ये गेला असं आपण. मुंबईमध्ये गेलो. चल आता जाऊ घरी. चल, इथं ऊन आहे भरपूर. संध्याकाळी येऊ आपण गार्डनमध्ये. आत्ता ना संध्याकाळचे 4:15 वाजले. ते ऊन गेलेलं आहे आणि एवढे ढग आलेले आहेत, ते एकदम काळे असे ढग आलेले, पण पाऊस काय अजून पडाना. इकडं माझ्या गोदाड्यासुद्धा वाळून गेले. ते आता गोदाड्या काढून घेते. पावसाचं माहीत नाही पडेल की नाही. वातावरण तर झाले, पाहू आजच्या दिवशी काय होतंय, संध्याकाळपर्यंत येतोय की नाही पाऊस. आता सगळे कपडे आणि सगळ्या गोधड्यांना मी काढून घेत होते. तर आता म्हटलं पावसाचं काय कधी येतोय माहीत नाही. आता हे जे आहे ना ते काम करून घेऊ. वरद गेला होता त्याच्या पप्पासोबत खाली खेळायला. मला खूप बोर होत होतं, त्याच्यामुळे मी घरातल्या कामांमध्येच माझं मन गुंतून ठेवत होते. कारण दुपारनंतर ना मला माझ्या वडिलांची खूपच जास्त आठवण यायला लागलेली होती. कारण सकाळी तर कामात होते मी, सकाळी पण आठवण आली होती, पण सकाळी कामात असल्यामुळं ना एवढी नाही. पण दुपारी बसल्यावर जेव्हा मोबाईल घेतला ना, मोबाईलमध्ये मला ना बऱ्याच जणांचे स्टेटस दिसले की आपल्या वडिलांचं स्टेटस ठेवलेलं, किंवा रील्स पण सारखे येत होते इंस्टाग्रामला. त्यामुळं तर खूपच रडायला येत होतं आणि खूपच आठवण येत होती. त्यांना जाऊन अजून ना वर्ष पण झालेलं नाही. आणि ना खरं तर बापाचा कोणताच दिवस नसतो, बापामुळंच आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस असतो आपला. पण तरी फादर्स डे सेलिब्रेट केला जातो आणि बऱ्याच जणांनी स्टेटस पण ठेवलेले होते.
तर ना खरंच तुमच्याकडे जर वडील असेल ना तर वडिलांकडे जात जा किंवा वेळ काढा त्यांच्यासाठी, त्यांच्यापाशी जाऊन गप्पा मारा. कारण जेव्हा वडील नसतात ना तेव्हा त्यांची कमी ना रोज रोज सतावते. म्हणजे मला तर रोज आठवण येते, पण जबाबदारी आहेत ना म्हणून ना कुणाला काहीच सांगता येत नाही. पण आज मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगते. तर मला माझ्या वडिलांची रोज आठवण येते, रोज मी त्यांना ना आठवते. पण ते म्हणतात ना असल्यावरती ना जाणवत नाही, पण जेव्हा ती व्यक्ती आपल्यासोबत नसते ना तेव्हा ती ना सारखं जाणवत असतं की आपली व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे. आणि आज तर फादर्स डे होता, सगळ्यांकडे सगळ्यांचे पप्पा असतील पण माझ्याकडे नव्हते. आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणांकडे त्यांचे पप्पा नसतील. पण खरंच आमचे वडील ना एवढ्या लवकर आम्हाला सोडून जातील याचं ना आम्हाला कल्पनाच नव्हती. अचानक एवढं काही सगळं घडलं ना की ना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आणि तीच गोष्ट सारखी त्रास देत होती आठवून आठवून. तर चला थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून ना आम्ही बाहेर निघालो आणि मला भाजीला पण घ्यायचं होतं म्हणून मार्केटमध्ये आलो. जाता जाता पहा असा हा इंद्रधनुष्य दिसला छान आकाशात पडलेला. बाजारात आले भाजी घेण्यासाठी, भाज्या वगैरे घेतल्या. त्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालो होतो. आम्ही आलो होतो भाजी घ्यायला आणि आता नाही तर थोडा थोडा पाऊस यायला लागलाय. आणि वरद म्हणतोय पाऊस ये पाऊस ये पाऊस ये. पाऊस ये नाही ये रे ये रे पाऊस तुला. आणि ना पाऊस पडायला लागलेला आहे. सायकल दुकान पे रुकने रेनबो पण आला होता रे. वरद म्हणतो मी पाणी पितोय, तहान लागली आहे त्याला. फायनली आज पुण्यात पाऊस पडला. पडतोय ना थोडा थोडा का आलाय ना, पण थोडा तरी आलाय ना. तर फायनली आज पावसाचं आगमन झालं. आम्ही जिथं राहतो तिथं जास्त काही पाऊस पडला नाही, एकदम थोडासा पडला. पण पुण्यात बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झालेला. त्याच्यामुळं जरा पावसाने ना थोडासा ना गारवा तयार झाला होता हवेमध्ये. आणि आमच्या इकडं ना आकाशामध्ये एवढे छान कलर तयार झाले होते ना, हे पाहताना ना खूप मनाला असं फ्रेश फ्रेश प्रसन्न वाटत होतं. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.